सुस्वागतम। आज बिब्बी या गावामध्ये एकता फाउंडेशन, बिब्बी प्राथमिक आरोग्य केंद्र बिब्बी, लायन्स मोदोजी चॅरिटेबल आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केलेलं आहे। या आरोग्य तपासणी शिबिरासाठी आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभलेले माजी सरपंच रुपाली महिपत बोबडे, उपसरपंच सचिन बोबडे, तसेच प्रमुख पाहुणे माजी जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील अनपट उर्फ दत्ताबापू अनपट, तसेच उपस्थित डॉक्टर्स यामध्ये प्रथम वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र बिब्बीचे डॉक्टर गणेश मदने यांचा सत्कार एकता फाउंडेशनचे डॉक्टर राहुल बोबडे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। उपाध्यक्ष एकता फाउंडेशन बिब्बी, तसेच खानविलकर डॉक्टर यांचाही या ठिकाणी सत्कार होत आहे। वैभव बोबडे यांनी डॉक्टर खानविलकर यांचा सत्कार करावा असं मी त्यांना विनंती करतो। तसेच आवर्जून उपस्थित असणारे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर आलोक गांधी यांचा सत्कार या ठिकाणी संदीप हिरालाल बोबडे यांनी करावा मी त्यांना विनंती करतो। त्याचबरोबर डॉक्टर शिल्पा गांधी स्त्रीरोग तज्ज्ञ यांचा सत्कार सौ गौरी नलावडे यांनी करावा मी त्यांना विनंती करतो। त्याचबरोबर डॉक्टर सोबिया इनामदार यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार होत आहे। मी इंदुमती बोबडे यांना विनंती करतो त्यांनी या ठिकाणी सत्कार करण्यासाठी यायचं आहे। डॉक्टर सोबिया इनामदार यांचा सत्कार सौ इंदुमती बोबडे यांनी करावा मी त्यांना विनंती करतो। डॉक्टर निरंजन उजगारे यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार होत आहे। मी श्री नामदेव बोबडे यांना ज्येष्ठ नागरिक यांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करावा। तिथे त्याचबरोबर डॉक्टर पांडुरंग पाटणकर डॉक्टर पांडुरंग पाटणकर यांचाही या ठिकाणी सत्कार होत आहे। यांचा सत्कार विशाल पवार यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो। तसेच ऋषिकेश माने यांचाही या ठिकाणी सत्कार होत आहे। मी एकता फाउंडेशन बिब्बीचे हिम्मत कचरे यांना विनंती करतो की आपण ऋषिकेश माने यांचा सत्कार करावा। तसेच बिब्बी गावचे डॉक्टर कल्याण बोबडे यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार होत आहे। यांचा सत्कार नवनाथ कचरे यांनी करावा मी त्यांना विनंती करतो। डॉक्टर कल्याण बोबडे यांचा सत्कार या ठिकाणी बिब्बी गावचे प्रथम नागरिक माजी सरपंच रुपाली महिपत बोबडे यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार होत आहे। यांचा सत्कार तुळशीदास बोबडे यांनी करावा आज मी त्यांना विनंती करतो। तसेच उपसरपंच सचिन बोबडे यांचा सुद्धा माजी उपसरपंच सचिन बोबडे यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार होत आहे। यांचा सत्कार जुबेर शेख यांनी करावा मी त्यांना विनंती करतो।
त्याचबरोबर गावचे पोलीस पाटील अजित बोबडे यांचाही सत्कार या ठिकाणी शिवकुमार भोसले यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. बिब्बी गावच्या ग्रामसेवक मॅडम यांचा सत्कार लक्ष्मी बोबडे यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. देखो इथे विनायक दादा अनपट यांचा सत्कार बिब्बी गावचे माजी उपसरपंच सचिन बोबडे यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर उदळे मॅडम यांचा सत्कार सरपंच मॅडम करतील. मी त्यांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करावा. त्याचबरोबर नलवडे मॅडम यांचाही सत्कार त्या करतील. मी त्यांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करावा. दोन द्या. सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत सत्कार. चुकून जर कोणाचं नाव राहिलं असेल तरी सुद्धा क्षमस्व. या ठिकाणी आज आपण जे एकता फाउंडेशन बिब्बी प्राथमिक आरोग्य या सत्काराबरोबरच एकता फाउंडेशन बिब्बीचे अध्यक्ष प्रवीण नलावडे यांचा सर्व ग्रामस्थांच्या वतीनं प्रमुख पाहुणे अध्यक्ष त्याच यांच्या समवेत होईल. त्याचबरोबर दुसरे ज्यांचा आज वाढदिवस आहे जुबेर शेख यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार होत आहे. दोघांनी कृपया मंचावरती यायचं आहे. सर्व मान्यवरांनी त्यांचा सत्कार करायचा. एकता फाउंडेशन बिब्बीचे अध्यक्ष प्रवीण नलावडे आणि बिब्बी गावचे सामाजिक कार्यकर्ते जुबेर शेख यांचा या ठिकाणी वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन माजी जिल्हा परिषद सदस्य दत्ताबापू अनपट, माजी सरपंच रुपाली मैपत बोबडे, उपसरपंच सचिन बोबडे, प्रथम वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र बिब्बी जे गणेश मदने, स्त्रीरोग तज्ज्ञ आलोक गांधी यांच्या शुभास्ते या ठिकाणी या दोघांना अभिष्ट चिंतन करण्यात येत आहे. तुम जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000. आपला 100वा वाढदिवस सुद्धा आमच्या समवेत या ठिकाणी साजरा हो आणि बिब्बी गावाच्या विकासासाठी त्याचबरोबर सर्व ग्रामस्थांच्या वतीनं सुद्धा आपणाला वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. यानंतर कार्यक्रमाला थोडासा उशीर झालेला आहे. लगेचच आपण काही व्यक्तींची या ठिकाणी मनोगत घेणार आहोत. एकता फाउंडेशन बिब्बीचे तसेच या ठिकाणी बिब्बी गावचे पोलीस पाटील श्री अजित बोबडे यांना विनंती करतो की त्यांनी आपले 2 शब्द व्यक्त करावे. आज बिब्बी गावामध्ये एकता फाउंडेशन बिब्बी त्याचबरोबर ग्रामपंचायत बिब्बी यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि सर्व ग्रामस्थांच्या त्याचबरोबर आरोग्य विभागाच्या सहाय्याने हा आरोग्य तपासणीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी
प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणारे दत्ता बाप्पू अनपट, माजी जिल्हा परिषद सदस्य, त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी, आमचे मित्र गणेश मदने सर, त्याचबरोबर फलटणवरून आलेले, वेळात वेळ काढून आलेले गांधी परिवाराचे स्त्रीरोगतज्ञ आणि गायनोकॉलॉजिस्ट गांधी सर, त्याचबरोबर सर्वच आरोग्य विभागाचे खानविलकर सर असतील व त्यांचे सर्व सहकारी, आरोग्य विभागाचे सहकारी, बीपी गावचे सरपंच, उपसरपंच, शिवसेना प्रमुख, शाखेचे अध्यक्ष, सोसायटी सासवड या सोसायटी चेअरमन, त्याचबरोबर शिक्षण समितीचे अध्यक्ष, त्यांचे सर्व सहकारी, संचालक सोसायटी, बीबी सोसायटी याचे सर्व चेअरमन, त्यांचे सर्व सहकारी आणि सर्व आपण मान्यवर ग्रामस्थ, आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं एकता फाउंडेशनचं जी काही चळवळ उभारली गेलेली, त्या चळवळीचं रूपांतर एका वटवृक्षाच्या दिशेने चालू आहे असं म्हणायला गेलं तर हरकत नाही. कारण आम्ही 2 वर्षापूर्वी तसं पाहिलं गेलं तर बिब्बी गावालाच पहिल्यापासूनच सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळ याचा वारसा लाभलेला आहे. गावात कायमच शैक्षणिक असेल किंवा इतर सांस्कृतिक धार्मिक कुठल्याच कार्यामध्ये गावामध्ये कायम एकजूट दिसत असते. अशा कोणत्याही कार्यासाठी गाव कायम एकत्र येत असतं. अशाच निमित्तानं गावातील काही तरुण मंडळी एकत्र येऊन एकता फाउंडेशनच्या निमित्तानं कार्य करण्यास सुरुवात केलेली. या कार्याच्या निमित्तानं विविध काही समाज उपयोगी कार्यक्रम, आता फाउंडेशनचे अध्यक्ष त्यांचे सर्व सहकारी त्या निमित्तानं सांगतीलच, पण मला आजच्या दिवशी एवढं सांगावंसं वाटतं की ही अशीच गावची कायम सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक परंपरा इथून पुढची तरुण पिढी देखील जोपासण्याचा प्रयत्न करत आहे. ही नक्कीच कौतुकास्पद गोष्ट आहे. कौतुकास्पद गोष्ट आहे आणि हाच वारसा आपण सर्वजण मिळून इथून पुढे चालवण्याचा प्रयत्न करू. सर्व ग्रामस्थ, सर्व ज्येष्ठ नागरिक कायमच आम्हाला मोलाचा सल्ला किंवा मार्गदर्शन देत असतात. त्यांचंही मार्गदर्शन आमच्यासाठी कायमच अभिमानास्पद आहे. निश्चितच आम्ही चांगलं गाव घडवण्याचा आणि गावामध्ये सामाजिक आणि चांगलं सांस्कृतिक आणि गावचा सर्वांगीण विकास करण्याचा सर्व मिळून प्रयत्न करू. मला जिथं आयोजकांना बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझं मनोगत थोडक्यात संपवतो आणि या एकता फाउंडेशनच्या चळवळीला शुभेच्छा देतो. त्याचबरोबर माझे 2 मित्र असणारे त्यांच्या भावी वाटचालीला त्यांना उत्तम निरोगी आरोग्य लाभावं, त्यांना सुख संपन्नता सौख्य लाभावं अशी मी आजच्या दिवशी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. आता या ठिकाणी पंचायत समिती सदस्य संतोष कारंडे उपस्थित झालेले आहेत. त्यांचा सत्कार बिब्बी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन श्री दादामामा नलवडे यांना विनंती करतो की त्यांनी संतोष कारंडे पंचायत समिती सदस्य यांचा सत्कार करावा. यानंतर मनोगतामध्ये दुसरे वक्ते बोलत आहेत डॉक्टर राहुल बोबडे. मी त्यांना विनंती करतो की आपले मनोगत व्यक्त करा. आज या ठिकाणी जमलेल्या सर्व ग्रामस्थ, महिला बचत गट आणि ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व पदाधिकारी आज या ठिकाणी उपस्थित राहिले. त्या सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करतो. फाउंडेशनच्या बद्दल बोलायचं झालं तर बापू, अतिशय कमी वेळामध्ये की आम्ही फाउंडेशनची स्थापना पाठीमागच्या ऑगस्ट महिन्यात केली. मला वाटतं सर्वसाधारण आज 11 महिने फक्त झाले. या 11 महिन्यामध्ये बरीचशी अशी विधायक आम्ही कामे करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आणि त्या कार्यक्रमामध्ये, त्या कामामध्ये आम्हाला सर्व लोकांनी अनमोल असं सहकार्य केलं. बापू, सांगायचं म्हटलं तर आमच्या गावाचा इतिहास आहे की जर कुणावरती जर एखादी आपत्ती आली, नैसर्गिक असो, कुठली म्हणजे आरोग्याची आपत्ती असो, तर आमचं गाव एका झपाट्यानं लवकर गोळा होतं. एका मेसेजवरती आम्ही गावातील तरुणांनी अगदी कमी वेळात 6-6 लाख रुपये गोळा केले. ही एक आमच्या गावाचे एक महत्वपूर्ण असं गुण आहे
आणि या चांगल्या विचारानं प्रेरित होऊन आम्ही गावातील काही मंडळींनी या एकता फाउंडेशनची स्थापना केली आणि या एकता फाउंडेशनच्या माध्यमातून एक अशी काही विधायक करण्याचा आमचा सदैव प्रयत्न आहे, करत आहोत आणि भविष्यातही करणार आहोत. आणि या सर्व एक 8 दिवसापूर्वी, 8 पण नाही म्हणता येणार, की काही दिवसापूर्वी एक सहज आमचा विषय झाला असा की 7 जुलैला आमच्या संस्थेच्या अध्यक्षांचा वाढदिवस असतो. तो नेहमी त्यांचा वाढदिवस एक वेगळ्या पद्धतीनं साजरा करतात. एक कुठं अनाथ आश्रमात जातात, कुठल्या संस्थेला भेट देतात, त्यांना देणगी स्वरूपात काहीतरी मदत करतात. तर आम्ही एक सहज कल्पना केली की काही नाही, आज यंदाचा वाढदिवस आपण एक आरोग्य शिबिर करू. आज उद्यापासून आमच्या गावातून एक आळंदीला दिंडी मार्गस्थ होती. त्या दिंडीमध्ये जे काही जीवनावश्यक ज्या पॅरासिटामॉल गोळ्या, सर्दीच्या गोळ्या, अँटीबायोटिक ह्या पण आपल्याला वाटता येतील आणि एक चांगला असा उपक्रम या ठिकाणी आपण आयोजित करू शकतो. एक सहज कल्पना सुचली आणि थोड्या कालावधीत ते एक प्रत्यक्ष साक्षात एक चांगले कार्यक्रमाचं आयोजन झालं. त्याबद्दल आणि सर्व जण, सर्व ग्रामस्थ, सर्व संघटनेचे पदाधिकारी एक चांगलं असं योगदान दिलं. त्याबद्दल पुन्हा एकदा मी सर्वांचं आभार मानतो आणि आयोजकांनी मला बोलण्याबद्दल संधी दिली त्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद देतो. धन्यवाद. यानंतर एकता फाउंडेशनचे अध्यक्ष प्रवीण नलावडे यांना मी विनंती करतो की आपलं मनोगत व्यक्त करा. आज एकता फाउंडेशन पिंपरी यांच्या मार्फत जो मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केलं, या शिबिरासाठी उपस्थित जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्री दत्ता असतील, आजी पंचायत समिती सदस्य श्री संतोष कारंडे असतील, आमच्या सरपंच रुपालीताई बोबडे असतील, त्यांचे संपूर्ण त्यांची बॉडी असेल, विविध विकास कार्यकारी सोसायटीचे चेअरमन असतील, त्यांची संपूर्ण बॉडी असेल, शिवसेना पदाधिकारी असतील आणि जमलेले इथं संपूर्ण ग्रामस्थ, महिला वर्ग आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळी. वास्तविक आता काल पण आम्ही आव्हानामध्ये एक शब्द बोललो. काय झालंय, आज आमच्या थोडंसं गावामध्ये थोडीशी एक घटना घडल्यामुळं ते थोडासा कार्यक्रम पोस्टपोन करायचा की नाही ह्याच्यामध्ये आम्ही थोडीशी दुविधामध्ये होतो. परंतु काही लोक म्हटले की काही अडचण नाही, कारण हे विधायक काम आहे आणि आरोग्य तपासणी म्हणून आपण करू शकतो. आणि मग त्यानंतर सुरू 1 तासाच्या आधी आम्ही परत सुरू झालो आणि आता आपण हे केलेलं आहे. बरेचसे लोकांचे जवळपास 267 लोकांनी रजिस्ट्रेशन केलंय. म्हणजे कोणी आपापल्या वेळेनुसार येणार, कारण त्यांना टायमिंग आपण 3 वाजेपर्यंतचा दिलेला आहे, जे ते आपापल्या वेळेत हे करेल. आता संस्थेबाबतीत माझ्या आधीचे आमचे उपाध्यक्ष डॉक्टर प्रकाश बोबडे यांनी बऱ्यापैकी संस्थेची माहिती, संस्थेचं काम याबद्दल थोडीशी माहिती दिलेली आहे. मी यावरती जास्त काही वेळ घालवणार नाहीये, कारण वेळ फार झालेली आहे आणि आपल्याला मूळ त्याचा उद्देश आहे की आरोग्य तपासणी आणि त्याच्यावरती आपल्याला वेळ द्यायचा आहे. कारण डॉक्टर गांधी असतील किंवा आमचे बरेच डॉक्टर असतील वेळात वेळ काढून इथं आपल्या विनंतीला मान देऊन आलेले, म्हणून त्यांच्या वेळेची थोडीशी कदर करून त्यांचा वेळ अमूल्य कसा आपल्या कामाला येईल याच्यासाठी आपण थोडा प्रयत्न करूया. म्हणून जास्त काही न बोलता एवढं सांगतो, आजच्या शिबिरामध्ये आपण BMI चेक करणार आहे, शुगर चेक करणार आहे, BP चेक करणार आहे, स्त्री रोग तज्ञ स्पेशल आपल्यासाठी बोलून. माझ्या माता भगिनींना ही विनंती आहे की त्यांनी यांचा सल्ला, अगदी आपण एक सेपरेट रूम सुद्धा केलेली आहे ECG साठी सुद्धा. ECG वास्तविक आता फार ठिकाणी ECG घेता येत नाही, आम्ही ECG सुद्धा सोय केलेली आहे. त्यामुळे ECG साठी सुद्धा रूम केलेली आहे. जास्तीत जास्त ECG म्हणजे कमीत कमी 50 ECG टार्गेट आहे. आता एक मशीन असल्या कारण थोडासा वेळ जाणार आहे, कारण एक प्रत्येक ECG ला काहीतरी 20-25 मिनिटं लागतात जनरली, त्यामुळं थोडासा येईल. परंतु त्याचा फायदा घ्या, 3 वाजेपर्यंत थोडासा वेळ वाढवता आला तरी वाढूयात आपण, परंतु प्रत्येकाने त्याचा फायदा घ्या. कारण काय होतं, ग्रामीण भागामध्ये जास्त आपल्या आरोग्याबद्दल जास्त माणसं कॉन्शियस नसतात, म्हणजे त्यांच्यावरती जास्त लक्ष देत नसतात. परंतु त्यांना सुद्धा त्याचं काहीतरी आजार असतो किंवा असतो. आता जे शिबिर भरल्यानंतर एका जरी माणसाचं होणारी घटना टळली किंवा त्याला त्याचं जर काय आहे जर कळलं तरी आपलं शिबिर यशस्वी झालं असं आपण समजू शकतो. आणि त्यामुळं प्रत्येकानं त्या सगळ्या टेस्ट कराव्यात. इथे तुमचे सरपूर्णी आलेल्यांसाठी नाश्त्याची सोय केलेली आहे,
त्यांनी तो आता इथे गेल्यानंतर नाश्ताही होईल आणि आपापला टेस्ट सगळ्या करा. प्रत्येकानं आपापला येणारा काही स्त्री रोग तज्ञ सुद्धा आलेले आहेत, त्यांना जरी कोणाला काय अडचण असेल तर ते रूम मध्ये असतील त्यांच्याशी बोला, ते त्यांचा सल्ला घ्या, त्यांची पुढील ट्रीटमेंट काय असेल ते करता येतील. एक दुसरे तुम्हाला जे पहिले काय आजार असतील समजा ते आजाराच्या बद्दल डॉक्टर सुद्धा बोलतील. आपल्या सगळ्या टेस्ट त्याचा एक रजिस्ट्रेशन फॉर्म आहे, ते थोडेसे आमचे सदस्य रजिस्ट्रेशन फॉर्म भरतील प्रत्येकाचा, त्यामध्ये आपली डिटेल्स वगैरे हे करा. कार्यक्रम फार सुंदर आहे, याचा फायदा आपल्याला घ्यायचा आहे. हे थोडस आता थोडस संस्थेनं आज आमच्या वाढदिवसाचा थोडासा औचित्य साधून तो कार्यक्रम घेतला, त्याबद्दल पूर्ण एकता फाउंडेशन आणि ग्रामपंचायत बिल्डी यांचं सर्वप्रथम मी थोडस आभार मानतो की यांनी याला एक आपल्याला समजलं. बाकी जास्त काही वेळ घेत नाहीये, फक्त या शिबिराचा सर्व महिलांनी सर्व नागरिकांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा. प्रत्येक जण आणि सगळ्यांना ही टेस्ट घेतात त्यांना मॅडम यांना विनंती आहे की लोकांची येत राहणार आहे जसं येतील त्यांची सगळ्यांच्या टेस्ट होऊ द्या. थोडासा वेळ लागला तर चालेल तुमचे आम्ही हे करतो, परंतु त्याचा फायदा घ्या आणि एवढं बोलतो आणि थांबतो. जय महाराज. त्यानंतर पिंपरीगावचे प्रसन्न नागरिक सरपंच सुपारी नकर चोपडे यांनी आपल्या मनोगत व्यक्त करावं. सगळ्यांनाच नमस्कार. आजचा हा कार्यक्रम एकता फाउंडेशन ही खरंच आपल्या गावच्या मुलांचं कौतुक करण्यासारखा हा कार्यक्रम प्रत्येकच वर्षी हा कार्यक्रम राबवला जातो, पण त्यात सगळ्याच तरुण वर्गाचा एवढा सहभाग असतो आणि त्यातून आपल्या गावचं काहीतरी भवितव्य साध्य होतं की कधी झाडे लागवड, कधी पाण्याचे टँकर पुरवणे, बऱ्याचशा कल्पना मुलं करतच असतात. त्यामुळं आणि आमच्या गावात कौतुकाची एक गोष्ट म्हणजे कुठलंही कार्य असू द्या की सगळी तरुण वर्ग एवढे एका जीवाने करतात ना काम की अगदी त्यांचं भरपूर जाग्या म्हणजे बघितलं जातं की एखाद्याचं असं कुठलीही वाईट वेळ आली काही झालं तरी मुलं नसत्या ग्रुपवर मेसेज जरी पडला की बाबा इथं असं वाईट झालंय तर तिथं अगदी एका जुटीने काम करतात. तिथं काहीच बघत नाहीत की हा व्यक्ती इकडचा आहे, हा व्यक्ती तिकडचा आहे. त्यामुळं मला तर खरंच माझं गाव म्हणजे मला असं वाटतं की मी ह्या बिब्बी गावात जरी माझी जन्मभूमी दुसरीकडची असली तरी माझी कर्मभूमी ही बिब्बीची आहे. त्यामुळं मला इतर मुलींना सांगायचा गर्व वाटतो की बिब्बी म्हणजे आपलं कर्मभूमी. इथंच आपण काही करायचं म्हणलं तर आपल्याला आणि आमची जी वयस्कर माणसं आहेत ती आमच्यातल्या मुलींना खूप आदर देतात की सन्मान करतात त्यांचा. नेहमीच ती उत्साहानं म्हणतात, डोक्यावर हात ठेवतात, मुलींना पुढं जा. त्यामुळं आणि आमच्या गावात कुठली सोय नाही असं नाही. प्रथम आरोग्य केंद्र, बँका, सोसायटी सगळ्याच्या ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायतीत तर मुली आता महिला इतक्या सक्षम झाल्यात की घरपट्टी काही काम असलं तर मिस्टरांना म्हणतात थांबा आम्ही जातो. येतात, गप्पा मारतात, बसतात, काय काम असतील ती व्यवस्थित सांगतात. आणि महिलांचा ह्या म्हणजे अलीकडच्या काळात एवढा सहभाग आम्हाला झालाय ना, त्यामुळे खूप आमचं गाव एकदम मस्त आणि व्यवस्थित सहभाग महिलांचाही मिळतो. आणि आमच्या गावात जे आरोग्य केंद्र आहे त्यांचा सुद्धा आम्हाला खूपच म्हणजे सपोर्ट होतो की सगळीच त्या सरकारी दवाखान्यातली स्टाफ, आशा वर्कर, शिक्षक लोक सगळीच आम्हाला इतकी सहकार्य करतात की त्यामुळं आमचं कुठलंच काम असं आडलं जात नाही की आजचं उद्यावरती, उद्याचं परवावरती होत नाही. त्यामुळं माझ्या गावचा मला खूपच गर्व आहे की मी सगळ्या महिलांना सांगते, येणाऱ्या सुद्धा, की आपण खूप नशीबवान, आपल्या गावात आपल्याला काहीच उणं नाही. त्यामुळं आणि सगळ्यांना व्यासपीठावले बापू, कारण दादा सगळ्यांनाच मान्यवरांना खूप खूप शुभेच्छा देतो की आमच्या गावाला आला, त्याबद्दलही त्यांचा आभार मानते. आणि प्रवीण भैयांचं आणि
जुबेरदादांचा वाढदिवसाच्या त्यांनाही मनापासून बीपी ग्रामपंचायत, बीपी ग्रामस्थ आणि महिला वर्गांच्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि आमच्या नाथसाहेबाच्या मी प्रार्थना करते की त्यांचं आयुष्य, आरोग्य अगदी सुखासमाधानचं जावं, ही नाथांच्या चरणी मी प्रार्थना करते. त्यानंतर अनिल राजाराम बोबडे यांनी आपलं मनोगत व्यक्त करावंच मी त्यांना विनंती. आज पहिल्यांदाच माईकवरती बोलण्याची संधी मिळाली आणि काय चुकलं वाकलं तरी माफ करा. पहिलं जसं आहे, आज आमचे युवा नेतृत्व प्रवीण भाई नलवडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त एकता फाउंडेशनच्या निमित्त जे आरोग्य शिबिर त्यांनी संपन्न केले त्याचा प्रथमतः सर्व लोकांनी त्याचा लाभ घ्यावा. तसेच आमचे जुबेर भैया, आमचे मित्र लियाकत भाई यांचे चिरंजीव, तसेच आमचे मामा दादा मामा यांचे चिरंजीव, या दोघांचा वाढदिवस अति सर्वांच्या साक्षीने संपन्न होत आहे. त्यांना शुभेच्छा सर्वांच्या वतीने देत आहे. तसेच छोटंशी उदाहरण सांगतो. ज्या वेळेस आमचे आई आणि मी फलटणला गेलो, त्वचारोगतज्ञ पवार साहेब यांच्याकडे गेलो, थोडीशी इथं गाठ होती, तर तिथले डॉक्टर म्हणले तुम्ही काय करा, सातारला जावा, माझ्या इथं काय येऊ नका. माझ्या थोडीशी कल्पना लक्षात आली. म्हटलं आपलं प्रवीण तिथं आहे. तर दुसऱ्या दिवशी त्या डॉक्टरांच्याकडे गेलो. अरे म्हटलं तुला कळतं का माझा कशाला वेळ वाया घालवतोय, तुला सांगितलं ना एकदा इथनं सातारला जा. तर त्वचारोगतज्ञ पवार डॉक्टर. मग मी प्रवीणला फोन केला. एकाच मिनिटात प्रवीणनं फोन केला. डॉक्टर लोखंडेंचं अपॉइंटमेंट त्याच दिवशी होतं. त्या दिवशी मला सांगितलं की तुम्ही तिथं जा आणि ते खाली स्वस्त डॉक्टरांचे तिथं आम्हाला सांगितलं. एका 5,000 रुपयात काम झालं. नाही तर आम्ही इथनं सातारला गेलो असतो, गाडी केली असती, तिथं 10 दिवस ऍडमिट झालो असतो. म्हणजे तिथं त्यांची सिक्युरिटी असल्यामुळं त्यांची त्या डॉक्टरांची थोडीशी ओळख होती. ओळखीचा असा फायदा होतो की एका फोनवरती काम झालं. असं ते प्रवीण भाईचं काम आपलं चांगल्या प्रकारे चाललंय. आणि संघटक जर मजबूत असेल तरच संघटना तयार होत असते. अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी संघटना तयार केली. काल बोर्ड बघितला, बोर्डावरती मी पहिल्यांदाच ती सगळी चेहरे नावं बघितली. चांगल्या प्रकारे संघटना त्यांनी तयार केली. अशी संघटना जर तयार झाली तरच गावचा कुठल्याही प्रकारचा विकास होत असतो. एवढंच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ती घेऊन जायला आम्ही. यानंतर या ठिकाणी आवर्जून उपस्थित असणाऱ्या स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर शिल्पा गांधी यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं असं मी त्यांना विनंती. हॅलो. आज इथे एकता फाउंडेशनच्या माध्यमातून आपण सगळेजण एकत्र आलो. सर्वप्रथम मी एकता फाउंडेशनचे मी आभार मानते. आणि खूप सुंदर संकल्पना आहे ही. ज्या फाउंडेशनच्या नावातच एकता आहे, ते एवढ्या एकजुटीने एवढं सुंदर काम करत असतील ह्यात काही दुमत नसावं. आता मी माझी ओळख करून देते. मी डॉक्टर शिल्पा गांधी. मी कनकवर्धना मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटल फलटण तिथे गेले 5 वर्ष शल्य चिकित्सक म्हणजे जनरल सर्जन म्हणून मी काम करते. शल्य चिकित्सक म्हणजे जे अन्नपचनाशी संबंधित, आतड्याशी संबंधित, हार्निया, अपेंडिक्स, गॉलब्लॅडर, लिव्हर, पित्ताशय, मुतखडा, किडनी, मूळव्याध ह्या सगळ्यांचे जे आजार आम्ही पाहतो त्यांना शल्य चिकित्सक आहे. जनरली या वयोगटातले स्त्री व पुरुष दोन्हीही जो सगळ्यात मोठा आजार लपवतात केवळ लाजेपोटी किंवा ऑपरेशनच्या भीतीपोटी, तो सगळ्यात जास्त आम्हाला पाहायला मिळतो तो म्हणजे मूळव्याध व गंडरोग. तुमच्या सगळ्यांनाही असं वाटत असेल की हा आजार झालाय म्हणजे काहीतरी खूप वेगळं झालंय, कसं सांगायचं, कसं दाखवायचं. आणि दिवसभरात अगदी 10 पैकी 8 जरी म्हटलं तरी पण अशा महिला असतात की ज्यांना तपासून घ्यायचंच नसतं. का? फक्त लाज वाटते म्हणून. मूळव्याध हा बाकी सगळ्या आजारांपैकीच एक आजार आहे ज्यामध्ये लाजण्यासारखं किंवा लपवून ठेवण्यासारखं किंवा घाबरण्यासारखं काही नाही. आणि 90% मूळव्याध हे कदाचित मूळव्याध नसतात देखील, ते फक्त फिशर असू शकतात. फिशर म्हणजे संडासासाठी थोडी फक्त चीर पडणे, जखम पडणे.
पण संडासच्या जागी दुखलं किंवा रक्त आलं म्हणजे मुळव्याध झाला, असं एक आपलं सार्वजनिक मत सगळ्यांमध्ये पसरलेलं असतं. एकाला झालाय तो दुसऱ्याला सांगणार की नाही मला पण असंच झालं होतं, आणि मग आपण ऐकून काहीतरी घरगुती उपाय करणार किंवा त्याने जी औषधं दिली होती तीच आपण घेणार. त्या सगळ्यांमध्ये चुकतं काय, ते म्हणजे निदान करून घेणं. जोपर्यंत तुम्ही तपासून घेणार नाही तोपर्यंत तुमचं निदान होणार नाही, आणि जर निदान व्यवस्थित झालं नाही तर तो आजार अजून अजून बळावत जाणार. बरेच जे मुळव्याध असतात त्या मुळव्याधाला सुद्धा ऑपरेशन लागतंच असं नाही. मुळव्याधाचे 4 ग्रेड्स असतात, फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. तर पहिल्या 2 स्टेजमध्ये ऑपरेशन लागत देखील नाही, फक्त 10-15 दिवसांच्या औषध गोळ्यांवर देखील पेशंट पूर्णपणे बरा होऊ शकतो. त्यात पुनरुद्भव म्हणजे परत परत सुद्धा होत नाही. हे जे तुमचं बऱ्याच जणांचं एक मत असतं, एक गैरसमज असं असतो की मुळव्याधाचं ऑपरेशन केल्यानंतर सुद्धा परत मुळव्याध होऊ शकतो. तर त्याचे प्रकार आणि हे जे पहिले 2 ग्रेड मी सांगितले त्याचे प्रकार वेगळे असतात. त्यामुळे कुणाचं तरी ऐकून आपण फक्त आजार लपवून ठेवणं, तपासून न घेणं हे चुकीचं आहे. योग्य वेळी योग्य निदान केलं म्हणजे लवकरात लवकर जर का तुम्ही तपासून घेतलं, निदान केलं तर तेवढाच उपचार सोपा होऊ शकतो. आणि जरी करता ऑपरेशनची गरज पडली तरी सुद्धा पूर्वीच्या काळी जसं असायचं की 6-7 दिवस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट राहावं लागतंय, धात्याचं ऑपरेशन आहे, ऑपरेशन नंतर सुद्धा खूप दुखतं. तर आता तसं राहिलेलं नाही. आता नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे, लेझर ऑपरेशन आहेत, स्टेपलर्स आहेत. त्याच्याद्वारे आपण अगदी सेम डे म्हणजे ज्या दिवशी सगळे ऑपरेशन झालं त्या दिवशी संध्याकाळी पेशंट चालत घरी जाऊ शकतो. त्यामुळे ऑपरेशनला घाबरून किंवा आजाराची लाज वाटून आजार अंगावर काढू नका, आणि लवकरात लवकर फक्त मुळव्याधीच्या संदर्भातच नाही, इतरही कोणते आजार असतील तर जनरली स्त्रियांमध्येही ते मानसिकता जास्त पाहायला मिळते की काही असेल तरी सगळ्यात आधी अंगावर काढणार, मग गावातल्या मेडिकलवर परस्पर औषधं घेऊन काही दिवस काढणार, आणि मग अगदी खूप जास्त झाल्यानंतर डॉक्टरांकडे जाणार. तर ह्यात जर का तुम्ही पहिल्या स्टेजमध्ये तज्ञ डॉक्टरांना दाखवलं तर पुढची जी गुंतागुंत आहे, पुढचे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत ते टाळता येतात. त्यामुळे माझा आज सगळ्यांना हा सल्ला आहे की आज आपल्याकडे एवढं छान नियोजन केलेलं आहे आरोग्य शिबिराचं. वाढदिवस साजरा करण्याची ह्यापेक्षा चांगली कोणतीही मी आजपर्यंत पाहिलेली नाही की वाढदिवस एवढ्या छान पद्धतीने पूर्ण गावकऱ्यांच्या सोबत, पूर्ण गावकऱ्यांचं हित सांभाळून साजरा करणं ही खूप छान संकल्पना आहे. तर आपण सगळ्यांनी याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा अशी मी आपल्या सर्वांना आवाहन करते. थँक्यू. यानंतर माजी जिल्हा परिषद सदस्य आणि या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दत्ताबापू अनपट यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं असे मी त्यांना विनंती करतो. एकता फाउंडेशन बिब्बी, प्राथमिक आरोग्य केंद्र बिब्बी, कनकवंदना हॉस्पिटल फलटण, तसेच डॉक्टर बोबडे, इतर सर्व सहकारी त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे. आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले पंचायत समिती सदस्य, आमचे सहकारी डॉक्टर संतोष कारंडे, मेडिकल ऑफिसर डॉक्टर गणेश मदने, या ठिकाणी उपस्थित असलेले डॉक्टर गांधी मॅडम, डॉक्टर बोबडे, उपस्थित सर्वच डॉक्टर, तसेच या ठिकाणी उपस्थित असलेल्या बिब्बी गावच्या सरपंच सौ रुपाली बोबडे मॅडम, उपसरपंच सचिनराव बोबडे, पोलीस पाटील या ठिकाणी अजितराव बोबडे, ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं ते एकता फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी, आणि ज्यांचा वाढदिवस आहे ते आमचे सहकारी प्रवीण नलवडे, जुबेर शेठ, बिब्बी सोसायटीचे चेअरमन बळवंतराव नलवडे, अनिलराव बोबडे, विनायकदादा अनपट, वास्तविक सर्वच उपस्थित मान्यवर मंडळी या ठिकाणी अतिशय सुंदर असं नियोजन केले. आणि ग्रामीण भागामध्ये खरं तर कल्पना नसती, आणि कोरोनानंतर तर प्रत्येक घराघरात डॉक्टर तयार झालाय. काय दुखलं की म्हणणार स्वतःच निदान करतात, मला पित्त झालं, ही झालं. आपण अनेक बघतो या ठिकाणी, अलीकडं पेशंट बघतो, बऱ्याच जणांना पॅरालिसिस होतो, हार्ट अटॅक येतो. जर योग्य वेळी योग्य काळजी घेतली तर ही आपल्याला टाळता येईल. पाठीमागं आम्ही असं सासवडमध्ये कॅम्प घेतला होता आरोग्य तपासणी, तर अनेक जणांना माहीतच नाही बीपीचा त्रास आहे, शुगर वाढलेली आहे,
ग्रामीण भागात मला काहीतरी होत असेल, मी काम करतो, शेतात काम करतोय, महिला पण म्हणतात मी शेतात रोज कामाला आहे, मला कशाला आजार होईल. परंतु आता तसं काही राहिलेलं नाही. कुणाची तब्येत असती सडपातळ असते त्यांनाही अटॅक येतोय, वयाच्या 16-17 वर्षापासून अटॅक येतोय. आणि आरोग्य तपासणी करून घेणं ही काळाची गरज आहे. आणि या ठिकाणी बीपी असेल, शुगर असेल, डोळे असतील, ECG सुद्धा या ठिकाणी बघणार आहेत. तुमचे या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, डॉक्टर गणेश मधने डॉक्टर वेळ देत आहेत. जी काय आपल्या समस्या असतील ती त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे, लाजलं नाही पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं, आज अनेक तरुण मुलांना पॅरालिसिस होतोय, अटॅक येतोय, जात आहेत. त्यापेक्षा जर तपासणी करून घेतलं, आज आता तुम्ही या ठिकाणी 257 जण नोंदणी झाली, अजूनही जी लोक राहिली त्यांनाही बोलवून घ्या, परत एखादा कॅम्प घ्या. परंतु स्वतःचे आरोग्य कार्ड असणं ही अत्यंत काळाची गरज होऊन बसली, जेणेकरून आपल्याला पुढचं जे आजार होतील ते टाळता येतील. आणि वाढदिवसानिमित्त अतिशय असा उपक्रम आपण या ठिकाणी घेतलाय. एकता फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी कार्यक्रम आपण या ठिकाणी राबवत आहे. या ठिकाणी अनेक सांगितलं, वृक्षारोपण असेल, कुणाला मदत गरज असेल तर ती फाउंडेशन, आणि विशेषतः सगळं राजकारण पक्षविरहित या ठिकाणी तुम्ही काम करतायत. विशेषतः सर्व गावातील विशेषतः तरुणांना या ठिकाणी धन्यवाद दिला पाहिजे. मीही आपल्या अनेक ग्रुपला जॉईंट आहे, परंतु कोण अडचणीत असेल तर या भागामध्ये सगळ्यात धावून जाणारं कुठलं गाव असेल किंवा तरुण असतील ते बिब्बीचे तरुण आहेत. या ठिकाणी सांगितलं की एका हाकेवर सुद्धा 2-2, 4-4, 5-5 लाख रुपये एका दिवसात या ठिकाणी तुमचे या ठिकाणी जमतायत. आणि त्याची जाणीव असणारे, आज जर बघितलं तर समाज कोणाचीच कोणाला घेणं नाही, जो ते आपापल्या मस्तीत जगत असतो. परंतु तुम्ही सामाजिक जाणीव आणि जे वयोवृद्ध आहे, एक जे बिब्बीत पिकतं या पंचक्रोशीत विकलं जातं, आणि बिब्बीनं एक चांगला संदेश किंवा एक चांगलं सवय, संस्कार म्हणा किंवा समाजोपयोगी कार्यक्रम आहे जी ज्येष्ठांनी राबवलं, त्याचीच अनुकरण करून तरुण सुद्धा या ठिकाणी सहभाग घेत आहेत, मदत करतायत. तुमचं करावं एवढं आभार मानावं एवढं कमी आहेत की एकता फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्ही करताय. एकता फाउंडेशनला मी मनापासून शुभेच्छा देतो. दोन्ही वाढदिवस त्यांना निरोगी आरोग्य, दीर्घायुष्य लाभावे ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. खरं तर खूप वेळ झालाय आणि 3चा टायमिंग आहे. माझी सगळ्या डॉक्टरांना विनंती की 3 वाजेपर्यंत ही सगळं काय होणार नाही. आपण सर्वांनाच व्यवस्थित तपासा. बघा, आज तुम्ही 257, अनेक जणांना शुगर ही ती नसावं, परंतु निदान होत असतं. आणि भविष्यातले सुद्धा उपचार प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्व औषधं मोफत मिळतात, त्याचाही आपण लाभ घ्या. परत एकदा शुभेच्छा देतो. लांबलेला कार्यक्रम या ठिकाणी थांबवतो. सर्वजण आपण या ठिकाणी उपस्थित राहिला, सगळ्यांचंच मनापासून आभार व्यक्त करतो. हा कार्यक्रम संपला असे मी जाहीर करतो. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear friend. Happy birthday to you. या ठिकाणी आपल्या गावचे सामाजिक कार्यकर्ते जुबेर शेख आणि एकता फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र रावे यांचा या ठिकाणी केक कापून वाढदिवस साजरा होत आहे. माझी जिल्हा परिषद सदस्य दत्ताबापू अनपट केक दोघांनाही केक बनवून या ठिकाणी दोघांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे. सर्व ग्रामस्थांना सुद्धा ग्रामस्थांच्या वतीने या दोघांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. आणि या ठिकाणी आयोजकांनी जो अल्पोपहार ठेवलेला आहे त्या अल्पोपहारांना